half-life period can be represented by T. Half-life period is nothing but the time in which the half radioactive substance is a disintegrate. It can be denoted by T and its value is T is equal to 0.693 divided by lambda. This lambda is a decay constant. Lambda is decay constant and T is the half-life period of the radioactive substance. It means that तो substance जसा radioactive substance आपण बघितला आता की spontaneous emission of radiation takes place. Spontaneous emission of radiation from the radioactive substance म्हणजेच काय होतं त्या ठिकाणी त्याचा न्यूक्लियस हा कमी होत जातोय. म्हणजे हाफ लाईफ पिरियडमध्ये तो अर्धा होतो त्या ठिकाणी. हाफ लाईफ म्हणजे काय अर्ध आयुष्य. त्याचं अर्ध आयुष्य किंवा त्या रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्स किती असेल त्या ठिकाणी T इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय लॅम्बडा. त्या सबस्टन्सचा रेडिओॲक्टिव्ह डिके जर आपल्याला माहिती असेल तर आपण टू बी इझिली कॅल्क्युलेट दी हाफ लाईफ पिरियड ऑफ that particular substance. Then next point is nuclear fission. Nuclear fission. What is the fission process? Fission म्हणजे काय? Suppose this atom consists of heavy nucleus, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. मग आता ह्या न्यूक्लियसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. मग ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हेवी न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम स्प्लिट इंटू 2 फ्रॅगमेंट. जर ह्या ॲटमला आपल्याला जर 2 भागामध्ये विभाजन करायचं असेल, फिशन म्हणजे काय डिफ्रॅगमेंट ऑर दी डिफ्युजन जर करायचं असेल तर काय करावं लागेल त्या ठिकाणी न्यूक्लियस त्याच्यामध्ये ॲड काय करावं लागेल आपल्याला 1 न्यूट्रॉन. एक न्यूट्रॉन ह्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. म्हणजे काय होईल त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक न्यूक्लियाय किंवा न्यूक्लियस आपल्याला दिसेल. इट गेट्स this is unstable nucleus and release the huge amount of energy as well as high velocity in nuclear fission. Nuclear fission is not a spontaneous process. ही spontaneous process नाही. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल ह्या न्यूक्लियसमध्ये 1 न्यूट्रॉन हा सबस्टिट्यूट करावा लागेल. हा सबस्टिट्यूट जर केला तर काय होईल त्या ठिकाणी त्याचं विभाजन होईल. कशा पद्धतीने होईल त्या ठिकाणी 2 स्मॉल त्या ठिकाणी ॲटम्स ऑफ न्यूक्लियस हे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. फॉर एक्झाम्पल युरेनियम 23592 प्लस याच्यामध्ये जर आपण 1 न्यूट्रॉन ॲड केला तर काय होतं आहे युरेनियम 23692. दिस इज अनस्टेबल न्यूक्लियस. अनस्टेबल. मग हा अनस्टेबल होतोय म्हणजे काय त्या ठिकाणी त्याच्यापासून 2 सेपरेट ॲटम्स लाईक बेरियम आणि क्रिप्टॉन. बेरियम 14456 प्लस क्रिप्टॉन 8936 plus 3 neutron and huge amount of energy, large amount of energy is released in the nuclear fission.
आता इथं जर बघितलं तर लक्षात येईल या ठिकाणी मास नंबर, ह्या मास नंबरची जर बेरीज केली आपण 144 प्लस 89 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 230, हिअर 236. आणि ॲटॉमिक नंबर जर घेतला तर 56 प्लस 36 प्लस 3 इंटू 0 इज इक्वल टू 92. म्हणजे आपला हा अनस्टेबल न्यूक्लियस ह्या ठिकाणी दिसतो. दिस प्रोसेस इज न्यूक्लियर फिशन. नेक्स्ट पॉइंट इज न्यूक्लियर फ्युजन. आता न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय? फ्यूज करणे म्हणजे काय? डिफ्यूज करणे, फ्यूज करणे म्हणजे ॲडिशन ऑफ टू न्यूक्लियॉन्स, ॲडिशन ऑफ टू न्यूक्लियस. न्यूक्लियर फ्युजन, ॲडिशन ऑफ टू न्यूक्लियस. Smaller or a lighter nuclei are when two lighter nuclei are fused to form a heavy nucleus. This process is called as the nuclear fusion. या ठिकाणी दोन लाइटर न्यूक्लिया घेतलेत आपण, त्यापासून काय होईल? या ठिकाणी एक हेवियर न्यूक्लिया हा तयार होतोय. हेवियर न्यूक्लिया ॲज वेल ॲज द लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. इथं सुद्धा एनर्जी या ठिकाणी काय होते? रिलीज होते. लार्जर अमाऊंट ऑफ एनर्जी इज टू बी रिलीज. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते बघा, इथं न्यूक्लियस म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज. हे सहजासहजी त्या ठिकाणी ॲड होणार नाहीत. हे काय होईल? त्या ठिकाणी पॉझिटिव्ह हे ॲड होणार नाहीत. मग ह्यासाठी काय करायला लागेल? इन द न्यूक्लियर फ्युजन दिस प्रोसेस रिक्वायर्ड हाय टेम्परेचर अबाउट 10 to the power 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 10 to the power 5 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. ते टेम्परेचरमध्ये काय होईल? एक कायनेटिक एनर्जीमुळे ते दोन्ही त्या ठिकाणचे लाइटर न्यूक्लियाय हे एकत्र येतील. त्यापासून आपल्याला या ठिकाणी हेवी न्यूक्लियाय किंवा हेवियर न्यूक्लियस हा त्या ठिकाणी तयार झालेला दिसेल. फॉर एक्झाम्पल, टू ड्यूटेरॉन इज ॲडिंग, दोन ड्यूटेरॉन जर आपण त्या ठिकाणी ॲड केलं लाइटर न्यूक्लियाय तर आपल्याला काय मिळेल? त्या ठिकाणी हिलियम आणि प्लस 24 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे ह्याला म्हणतो आपण न्यूक्लियर फ्युजन. दिस टू ड्यूटेरॉन गेट फ्यूज, अल्फा पार्टिकल इमिटेड ॲज वेल ॲज 24 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी इज रिलीज्ड. And next point is de Broglie's hypothesis. Next point is the de Broglie hypothesis. Hypothesis means the suggestion. नेमकं ह्या डी ब्रॉग्लीचं नेमकं काय म्हणणं आहे? आता मॅटर वेव्ज, व्हॉट इज मीन बाय द मॅटर? मॅटर कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स लाईक मॉलिक्युल्स ॲज वेल ॲज ॲटम्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स. मॅटर म्हणल्यानंतर सगळ्याच गोष्टी आल्या त्या ठिकाणी. ह्या मॅटर म्हणजे काय? सर्व काय आलं त्या ठिकाणी मॅटर म्हणल्यानंतर. हा चॉकपीस असेल, डस्टर असेल, हा फळा असेल, सर्व काही त्या ठिकाणी मॅटरमध्ये येतं. पण ह्या डी ब्रॉग्लीचं म्हणणं काय आलं त्या ठिकाणी की मॅटर बिहेव्स पार्टिकल नेचर अँड ऑल्सो वेव्ह नेचर. मॅटर बिहेव्स पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. आता पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर कशा पद्धतीने असेल
हे त्यांनी प्रूव्ह केलं. फ्रॉम in 1924 the de Broglie suggested his hypothesis. The matter is made up of distinct particles like molecules, like protons, atoms, and it exhibit wave-like nature अंडर द ॲप्रोप्रिएट कंडिशन. एका कंडिशनमध्ये त्या ठिकाणी वेव्ह लाईक नेचरमध्ये दिसतंय. दस द मॅटर लाईक रॅडियंट एनर्जी हॅज बोथ द वेव्ह नेचर अँड पार्टिकल नेचर अँड लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय दिस पी. इट मीन्स दॅट द एव्हरी मुव्हिंग पार्टिकल, त्या हायपोथेसिसमध्ये नेमकं काय म्हणायचं त्याला की एव्हरी मुव्हिंग पार्टिकल आर असोसिएटेड विथ अ वेव्ह नेचर इन. पण प्रत्येक मुव्हिंग होणारा पार्टिकल हा वेव्हमध्ये त्या ठिकाणी आहे किंवा वेव्ह तयार करतोय. हा चॉकपीस जर मी फेकून मारला किंवा एखादा बॉल जर फेकला, मी जर चालत राहिलो तर ते सुद्धा त्या ठिकाणी वेव्ह फॉर्ममध्ये आहे, हे त्याचं म्हणणं आलं. आता या ठिकाणी बघा, here this lambda is wave nature, this momentum is matter किंवा particle nature म्हणून आपण त्याला particle nature h divided by mv. This lambda is equal to, here p is nothing but the momentum, h is the Planck constant, and this lambda is wavelength of wave. बघा, म्हणजेच याच एकाच इक्वेशनमध्ये आपल्याला वेवलेंथ सुद्धा दिसते. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईड रिप्रेझेंट दी वेव्ह नेचर अँड राईट हँड साईड पी इज दी मोमेंटम मीन्स मास अँड व्हेलॉसिटी, मास ऑफ ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी ऑफ दी ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या बॉडीचं मास एम असेल आणि व्हेलॉसिटी जर व्ही असेल तर त्याला आपण म्हणतो मास इंटू व्हेलॉसिटी इज मोमेंटम. आणि हेच काय या ठिकाणी या लेफ्ट हँड साईडला लॅम्बडा हे वेव्ह नेचरमध्ये दिसतंय आपल्याला आणि या ठिकाणी पी हे पार्टिकल नेचरमध्ये दिसतंय. इट मीन्स दॅट लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी अकॉर्डिंग टू प्लँक्स क्वांटम थिअरी. आता हे दोन्ही कसं येईल त्या ठिकाणी, लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय पी इज इक्वल टू एच डिवायडेड बाय m into v according to Planck's quantum theory. Planck's quantum theory that energy is equal to h mu. Energy is equal to h into mu. Also here h is equal h into c divided by lambda. Here energy of photon is equal to h into mu. H is the Planck constant, mu is the frequency. Here h is the Planck constant, here c, where mu is equal to c divided by lambda. Here c is the velocity of light and lambda is the wavelength of light. Then according to the Einstein mass energy relation, according to the mass energy relation, E is equal to mc square, or simply write here E is equal to mc square. इक्वेशन नंबर 1 म्हणा, दिस इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3.
in equation 2 and 3, here mc square is equal to hc divided by lambda, hc divided by lambda. Therefore lambda is equal to hc divided by mc square. This square, this c get cancelled. Lambda is equal to h divided by mc. Again lambda is equal to h upon p, where mc is equal to momentum. म्हणजे अकॉर्डिंग टू प्लँक्स क्वांटम थिअरी आणि आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशन, या दोन ह्याच्यानुसार आपण सुद्धा या ठिकाणी प्रूव्ह केलं की लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन त्या ठिकाणी येतात. अकॉर्डिंग टू द डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. बाय युजिंग दिस फॉर्म्युला we have calculate the energy of electron by using the formula, or wavelength of electron. Then according to the de Broglie's hypothesis, to find out the wavelength of electron, we know that the mass of electron accelerated by a potential difference V, then the work done of electron increase its kinetic energy. Work done of electron increase its kinetic energy. Therefore energy of electron is equal to E into this potential difference. E is equal to E into V. V is the potential difference. E is the potential difference. Also there is nothing but the kinetic energy 1 by 2 mv square. 1 by 2 mv square. Therefore by multiplying the m by m, here 1 by 2 m square v square divided by m is equal to 1 by 2, here m square v square, again m into v is nothing but the momentum, p square divided by m, or this E is equal to p square divided by twice m. This equation number 1, equation number 2 and equation number 3. Then equation 2 and equation 3, upon the p square is equal to, or p square is equal to twice m into E, or p is equal to twice m E, or substitute the value of E. Therefore p is equal to under root twice m E v twice m A. Then substitute the value of the p in equation 1.
then we have calculate the wavelength of electron, h divided by p is equal to h divided by, substitute the value of p is under root twice m e into v. I write here lambda is equal to h divided by under root twice m e into v. This is the wavelength of electron by using the de Broglie's hypothesis equation. De Broglie's hypothesis equation. Then our last point of this chapter is Davison and Germer experiment. Davison and Germer experiment. Last point of this chapter is Davison and Germer experiment. The Davison and Germer first experimental proof of the wave nature of electron motion in 1927. We know that the electron is light particle. In wave nature of electron motion in 1927, they demonstrated the diffraction of electron beam similar to the diffraction of light wave. This is the experimental setup. Experimental setup of Davison and Germer experiment. Here the low tension battery is connected to a filament and high tension battery is connected to the accelerated anode. Here the nickel crystal are also used in this experimental setup, and the electron detector by detecting the deflected electron and the measuring scale to observe the glancing angle and scattering angle by using the electron detector. The whole setup is fixed in evacuated chamber. Here the figure experimental setup shows the filament heated and emit the electron beam, and emission of electron and incident on this nickel crystal, the electron get deflected in all possible direction, on all direction, and electron detector is movable to observe or to measure the glancing angle as well as the scattering angle. Then according to the Bragg's diffraction for first order diffraction maxima, the diffraction equation is lambda is equal to 2d sin theta. Here d is nothing but the spacing between the planes. Which planes? The nickel crystal plane, and theta is the glancing angle. For scattering angle, phi is equal to 50 degree and glancing angle is 65 degree. Here theta is equal to 65 degree. Then spacing between the atomic planes for the nickel is 0.91 Armstrong unit is equal to 0.91 into 10 to the power minus 10. Therefore, substitute this value, this equation, lambda is equal to 2 into multiplied by d is nothing but 0.91 into 10 to the power minus 10 multiplied by sine 65. This value lambda is equal to 1.65 Armstrong unit. This value is the experimental wavelength of wave of the electron. आता या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रॉन हे इथून बाहेर पडतात ॲनोड ॲक्सलरेटेड ॲनोडमधून, ते या ठिकाणी इन्सिडेंट होतात आणि इथून ते काय होतं, डिफ्लेक्ट होतात. मग डिफ्लेक्ट झालेले इलेक्ट्रॉन ह्या डिटेक्टरच्या सहाय्याने आपण काय करतो, तो डिटेक्ट करतो
आणि बाय युजिंग दिस मेजरिंग स्केल द ग्लॅन्सिंग अँगल ॲज वेल ॲज दी स्कॅटरिंग अँगल तो आपण तिथं फाइंड आउट करतो. मग या ठिकाणी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ही आपल्याला किती आलेली आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 1.65 इन एंगस्ट्रॉम युनिट. देअरफॉर बाय अकॉर्डिंग टू द डी ब्रॉग्लीज वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन द ॲक्सलरेटिंग व्होल्टेज इन ॲक्सलरेटिंग व्होल्टेज किती येते 54 व्होल्ट. आता या ठिकाणी या सिच्युएशनला किती ॲक्सलरेटिंग व्होल्टेज आहे ते 54 व्होल्ट आहे. मग 54 व्होल्ट म्हणल्यानंतर या ठिकाणी अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्लीज इक्वेशन इज इक्वल टू 12.27 divided by under root of this V Armstrong unit. Then substitute 12.27 divided by value of this V is at 54 is equal to, calculate this value, 1.67 Armstrong unit. This is equation 1 and equation 2. This is theoretically proof, theoretical value and experimental value. Therefore, it is clear that our excellent arrangement between the experimental as well as the theoretical value of wavelength of electron, this confirm the wave nature of the electron. म्हणजे या ठिकाणी दोन व्हॅल्यू ह्या नियरली इक्वल टू आहे. म्हणजे वेव्ह नेचरमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचरमध्ये आहे. ह्या एक्सपेरिमेंट म्हणून तिथं प्रूव्ह झालेलं आहे. दिस इज द लास्ट पॉईंट ऑफ दिस एक्सपेरिमेंट. ओके, थँक्यू.